ठाकरे पक्षाचे सर्व उमेदवार, सर्व पॅनल, पंचायत समितीचे दोन्ही आणि जिल्हा परिषदेचे दोन्ही, आज ज्या जनतेच्या आशीर्वादामुळं, ज्या जनतेच्या या प्रयत्नामुळं, जनतेच्या मतामुळं निवडून आलेत, अशा जनतेसाठी मी नतमस्तक होऊन त्यांना खरंच धन्यवाद देईल. कारण ज्या बजाजनगरसाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट आपण जनतेच्या माध्यमातून दाखवण्याचं काम केलं, आपल्या मताच्या माध्यमातून दाखवण्याचं काम केलं. मी अशा सर्व जनता, मायबाप जनताचे सर्वांचे आभार व्यक्त करेल. कारण ही जी विजय आहे हा सर्व बजाजनगरवासियाचा आहे. एवढं बोलतो माझे 2 शब्द समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, एवढं सांगू इच्छितो की हा सर्व गावातील जनतेचा विषय, सर्व गावकरी मायबाप जनता माझी पाठीशी उभे राहिले. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला हा न्यायच मिळाला म्हणा. 20 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पक्षाने माझा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला मी पात्र ठरलो. आणि माझ्या पाठीशी गरुड झेपचे आपले निलेश सोनवणे सर यांचा फार मोठा स्त्रियाचा वाटा आहे. त्यांचाही आशीर्वाद आणि साईबाबाच्या कृपेने मी जोरदार मताने 1800चा लीडने आलो. मला असं सांगण्यात आलं की जवळपास जिल्ह्यामध्ये मी एकमेव उमेदवार आहे, मी 1800-2000च्या लीडने आलो. मी पण सर्व जनता बाबाची खूप तुमचं नाव सांगा. सतीश बाबू. जय महाराष्ट्र. हा विजय आम्ही जनतेला समर्पित करतो. निश्चितच जनतेला परिवर्तन हवं होतं. जनता काही गोष्टींना, बजाजनगरची जनता कंटाळलेली होती आणि बजाजनगरच्या जनतेने सामान्य शिवसैनिकांना, सामान्य माणसांना न्याय दिला. हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे, मायबाप मतदारांचा आहे. तुमचं नाव सांगा. मी दत्तात्रय भास्करराव वरपे, गण क्रमांक 100. आज खूप आनंद झाला आहे की वडगाव नंबर 50 मधील ज्या सर्व जनतेने त्यांची जी इच्छा होती ती आमच्या विजयाच्या मतारूपी त्यांनी दाखवून दिलेली आहे. त्याबद्दल सर्व जनतेचे